स्त्री स्वामी समर्थ. प्रत्येक दिवस नवीन असतो, पण काही दिवस आपल्या आयुष्यातील गती बदलण्यासाठी येतात. ते मोठ्या आवाजात येत नाहीत, ते शांतपणे काही सेकंद देतात. जे लोक त्या सेकंदाकडे लक्ष देतात त्यांना पुढचा मार्ग थोडा अधिक स्पष्ट दिसू लागतो. 24 जुलैचा दिवस वृषभ राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी सारखाच असेल असं म्हणणं योग्य ठरणार नाही. पण काही वृषभ राशींच्या व्यक्तींना आज स्थैर्य, विश्वास, आर्थिक विचार, नातेसंबंध आणि स्वतःच्या मूल्यांविषयी अधिक सखोल विचार करण्याची वेळ येऊ शकते. वृषभ राशीचा स्वभाव शांत असतो, पण त्या शांततेमागे अपार जिद्द दडलेली असते. ही रास घाईवर विश्वास ठेवत नाही, तर सातत्यावर ठेवते. वृषभ राशीचे लोक एकदा एखादं ध्येय ठरवलं तर कितीही अडथळे आले तरी ते सहज मागे हटत नाहीत. पण त्यांची एक कमजोरीही असते. कधी कधी ते बदल स्वीकारायला उशीर करतात, कारण त्यांना परिचित गोष्टींमध्ये सुरक्षित वाटतं. आजचा दिवस कदाचित तुम्हाला हा प्रश्न विचारायला लावेल, मी ज्या गोष्टीला सुरक्षित समजत आहे ती खरं सुरक्षित आहे की फक्त सवय झाली आहे? या प्रश्नाचं उत्तर शांतपणे शोधा, कारण आजचा दिवस तुमच्या विचारांची दिशा हळूहळू बदलू शकतो. संकेत क्रमांक 1. एक जुना निर्णय पुन्हा तुमच्या मनात येऊ शकतो. काही निर्णय आपण परिस्थितीमुळे घेतो आणि काही निर्णय भीतीमुळे. काळ पुढे जातो, पण काही निर्णयांचं ओझं मनातून जात नाही. आज एखादा प्रसंग, एखादं संभाषण किंवा एखाद्या व्यक्तीचं एक साधं वाक्य तुम्हाला भूतकाळातील एखाद्या निर्णयाची आठवण करून देऊ शकतं. पण स्वतःला दोष देऊ नका. आजचा उद्देश भूतकाळ बदलणं नाही, तर त्यातून मिळालेल्या अनुभवाचं मूल्य समजून घेणं आहे. कारण प्रत्येक चुकीचा निर्णय योग्य विचार करण्याची क्षमता वाढवून जातो. संकेत क्रमांक 2. स्थिर दिसणाऱ्या परिस्थितीत एक छोटासा बदल जाणवू शकतो. वृषभ राशीच्या व्यक्तींना स्थैर्य आवडतं. त्यांना अचानक बदल सहज स्वीकारता येत नाहीत. आज एखादी गोष्ट जिच्याकडे इतरांचं लक्षही जाणार नाही, ती तुमच्या मनात प्रश्न निर्माण करू शकते. कामाच्या ठिकाणी, घरात किंवा एखाद्या नात्यात एक सूक्ष्म बदल जाणवू शकतो. काहींनी निष्कर्ष काढू नका. काही बदल संकटाचं चिन्ह नसतात, ते नवीन टप्प्याची सुरुवात असतात. आज निरीक्षण करा आणि स्वतःला वेळ द्या, कारण अनेकदा जो बदल सुरुवातीला अस्वस्थ वाटतो तोच पुढे जाऊन नवीन संधीचं दार उघडू शकतो. वृषभ राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात एक गोष्ट कायम दिसून येते, त्या सहज हार मानत नाहीत. बाहेरून ते शांत दिसतात, पण आतून प्रत्येक निर्णयाचं वजन त्या खोलवर अनुभवत असतात. म्हणूनच जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा त्यांना फक्त नवीन मार्ग स्वीकारायचा नसतो, तर जुन्या विश्वासांनाही नव्याने तपासावं लागतं. आजचा दिवस कदाचित याच गोष्टींची जाणीव करून देऊ शकतो. संकेत क्रमांक 3. एक अपूर्ण राहिलेली संधी पुन्हा तुमच्या विचारात येऊ शकते. काही संधी आपण गमावतो कारण वेळ आपल्या बाजूने नसते. काही संधी आपण स्वतःच सोडून देतो, कारण त्यावेळी आपल्याला धैर्य कमी असतं. पण आयुष्याचं एक वैशिष्ट्य आहे, ते कधीकधी त्याच धड्याला वेगळ्या रूपात पुन्हा पुन्हा आपल्यासमोर आणतं. आज एखाद्या व्यक्तीशी झालेलं संभाषण, एखादी बातमी किंवा अचानक मिळालेली माहिती तुम्हाला जुन्या स्वप्नांची आठवण करून देऊ शकते. क्षणभर स्वतःला विचारा, आज जर तीच संधी पुन्हा मिळाली तर मी आधीसारखाच निर्णय घेईल का? जर उत्तर बदललं असेल तर समजा तुम्ही बदलला आहात. आणि माणसाची खरी प्रगती ही बाहेरच्या यशात नसते, तर विचारांच्या परिपक्वतेत असते. संकेत क्रमांक 4. एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या शांततेचा अर्थ समजून घ्यावा लागू शकतो. प्रत्येक शांतता रागाची नसते. काही शांतता थकव्याची असते, काही शांतता मनात चाललेल्या संघर्षाची असते. आज एखादी जवळची व्यक्ती नेहमीपेक्षा कमी बोलताना दिसू शकते किंवा तिच्या वागण्यात सूक्ष्म बदल जाणवू शकतो. पहिल्या क्षणी गैरसमज करून घेऊ नका. काही वेळा समोरच्याला सल्ल्यापेक्षा फक्त तुमच्या उपस्थितीची गरज असते. वृषभ राशींच्या व्यक्तीमध्ये विश्वास देण्याची ताकद असते. आज तीच ताकद एखाद्याला आधार देऊ शकते, पण त्याच वेळी स्वतःच्या भावनांनाही तितकंच महत्त्व द्या, कारण दुसऱ्यांना आधार देताना स्वतःचं मन रिकामं होऊ देऊ नका. आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा ही संकटाच्या वेळी होत नाही, ती त्या क्षणी होते जेव्हा सर्व ठीक आहे असल्यासारखं दिसत असतं. कारण अशाच काळात आपण काही महत्त्वाच्या संकेताकडे दुर्लक्ष करतो. वृषभ राशींच्या व्यक्तीमध्ये एक विशेष गुण असतो, ते आयुष्य घाईघाईने जगत नाहीत. ते प्रत्येक गोष्टीचा पाया मजबूत करण्यावर विश्वास ठेवतात. पण कधीकधी हाच स्थिर स्वभाव त्यांना काही आवश्यक बदल स्वीकारण्यापासून थांबवतो. आजचा दिवस कदाचित तुम्हाला विचारायला लावेल, मी ज्या गोष्टीला स्थिरता समजत होतो ती खरंच प्रगती आहे का फक्त सवय? संकेत क्रमांक 5. एखादा छोटासा योगायोग मोठ्या विचारांचं कारण ठरू शकतो. आज तुम्हाला एखादं वाक्य ऐकायला मिळू शकतं, एखाद्या अनोळखी व्यक्तींचा सल्ला किंवा एखादा जुना मित्र किंवा अगदी एखादं पुस्तक, व्हिडिओ किंवा आठवण. सुरुवातीला यापैकी काहीच विशेष वाटणार नाही, पण दिवस जसा जसा पुढे जाईल तसा तसा त्यामागचा अर्थ स्पष्ट होऊ शकतो. कधीकधी आयुष्य उत्तरं देत नाही,
ते फक्त संकेत देतं. ते संकेत समजून घेणं ही शहाणपणाची सुरुवात असते. आज प्रत्येक छोट्या अनुभवाकडे जागरूकतेने पहा, कारण मोठे बदल अनेकदा अगदी लहान विचारांपासूनच सुरू होतात. संकेत क्रमांक 6. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता त्याच्याशी एक प्रामाणिक संवाद आवश्यक वाटू शकतो. काही नाती वेळेमुळे तुटत नाहीत, ती न बोललेल्या गोष्टीमुळे कमकुवत होतात. आज एखाद्या व्यक्तीशी मनमोकळं बोलण्याची इच्छा होऊ शकते. कदाचित अनेक दिवसांपासून मनात दडवून ठेवलेली गोष्ट आज व्यक्त करण्याची वेळ येऊ शकते. पण शब्द निवडताना संयम ठेवा, कारण एकच वाक्य नातं अधिक मजबूतही करू शकतं आणि अनावश्यक अंतरही निर्माण करू शकतं. प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे, पण त्यासोबत संवेदनशीलता ही तितकीच आवश्यक आहे. जर तुम्ही इथपर्यंत आमच्यासोबत आहात तर श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये एकदा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. काही वेळा आयुष्य मोठ्या वादळाने बदलत नाही, ते एका शांत क्षणाने बदलतं. एक विचार, एक भेट, एक निर्णय आणि अनेक दिवसांपासून बंद असलेल्या मनाचा दरवाजा अचानक उघडू लागतो. वृषभ राशीच्या व्यक्तीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा संयम. पण प्रत्येक गोष्ट सहन करणं हेच संयमाचं लक्षण नसतं. कधी कधी योग्य वेळी स्वतःसाठी उभं राहणं हे सर्वात मोठं धैर्य असतं. संकेत क्रमांक 7. ज्या गोष्टीकडे तुम्ही सतत दुर्लक्ष करत होतात ते आता अधिक स्पष्ट दिसू शकते. गेल्या काही दिवसात मनाने तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल वारंवार इशारा दिला असेल. कदाचित तो एखाद्या नात्याशी संबंधित असेल, कदाचित कामाच्या ठिकाणच्या वातावरणाशी किंवा स्वतःच्या थकव्यांशी. पण तुम्ही स्वतःलाच म्हणत राहिलात, आत्ता नाही, नंतर पाहू. आज परिस्थिती पुन्हा त्याच मुद्द्यांकडे तुमचं लक्ष वेधू शकते. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी ही गोष्ट पुढे ढकलतो आहे कारण योग्य वेळ आलेली नाही, की कारण मला त्याचा सामना करण्याची भीती वाटते. या 2 उत्तरांमधील फरक समजला तर पुढचा निर्णय अधिक स्पष्ट होऊ शकतो. संकेत क्रमांक 8. तुमच्या संयमाची किंमत एखादी व्यक्ती आज ओळखू शकते. वृषभ राशीचे लोक मोठ्या घोषणा करत नाहीत, ते कृतीतून आपलं स्थान निर्माण करतात. अनेक वेळा त्यांच्या प्रयत्नांची दखल लगेच घेतली जात नाही, पण याचा अर्थ त्यांचं योगदान महत्त्वाचं नाही असा होत नाही. आज एखादी व्यक्ती किंवा एखादी परिस्थिती तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची जाणीव करून देऊ शकते. हे कौतुक शब्दात होईलच असं नाही, पण एखादी जबाबदारी, एखादा विश्वास किंवा एखादा निर्णय तुमच्यावर सोपवला जाऊ शकतो. ही संधी स्वीकारताना स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ नका, कारण काही जबाबदाऱ्या आपल्याला मिळतात त्या आपण तयार झालो म्हणून नाही, तर त्या स्वीकारून आपण अधिक सक्षम होण्यासाठी मिळतात. प्रत्येक माणूस आयुष्यात 2 प्रकारच्या प्रवासातून जातो, एक बाहेरच्या जगाचा आणि दुसरा स्वतःच्या मनाचा. बाहेरचा प्रवास लोकांना दिसतो, पण मनाचा प्रवास फक्त स्वतःलाच जाणवतो. वृषभ राशींच्या व्यक्ती अनेकदा बाहेरून स्थिर दिसतात, पण आतून त्या प्रत्येक नातं, प्रत्येक जबाबदारी आणि प्रत्येक निर्णय खूप खोलवर अनुभवत असतात. म्हणूनच आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकवू शकतो. स्थिर राहणं आणि एका जागी अडकून राहणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. संकेत क्रमांक 9. एक छोटासा बदल तुमच्या पुढील काही दिवसांची दिशा ठरवू शकतो. आज एखादा निर्णय फार मोठा वाटणार नाही, पण त्याचा परिणाम पुढे जाऊन महत्त्वाचा ठरू शकतो. कदाचित तुम्ही एखादं काम करण्याची पद्धत बदलाल, एखादी सवय बदलण्याचा विचार कराल किंवा एखाद्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलाल. लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी मोठ्या निर्णयानेच होत नाहीत. काही वेळा रोजच्या छोट्या सवयी संपूर्ण आयुष्याची दिशा बदलतात. आज एखाद्या छोट्या बदलाला संधी द्या. संकेत क्रमांक 10. तुमच्या मूल्यांची एक शांत परीक्षा होऊ द्या. आज अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जिथे सोपा मार्ग आणि योग्य मार्ग दोन्ही तुमच्यासमोर असतील. सोपा मार्ग तात्पुरता फायदा देऊ शकतो, पण योग्य मार्ग मनाला शांतता देतो. वृषभ राशीचे लोक प्रामाणिकपणावर विश्वास ठेवतात. आज त्या विश्वासाचीच परीक्षा होऊ शकते. कोणी तुमच्यावर दबाव टाकू शकतं किंवा एखादा निर्णय लवकर घ्यायला सांगू शकतं. पण लक्षात ठेवा, घाईत घेतलेला निर्णय काही क्षण वाचवू शकतो, पण चुकीचा निर्णय अनेक दिवसांचा पश्चाताप देऊ शकतो. आज तुमच्या तत्वांशी प्रामाणिक राहा, कारण माणसाची खरी ओळख त्याच्या सोयीच्या काळात नाही, तर कठीण निर्णय घेताना दिसते. काही वेळा आयुष्य आपल्याला थांबवण्यासाठी नाही, तर आपल्याला योग्य दिशेने वळवण्यासाठी काही प्रसंग घडवतं. त्यावेळी जे लोक फक्त अडचण पाहतात ते निराश होतात, आणि जे लोक त्या प्रसंगामागचा धडा समजून घेतात ते अधिक मजबूत बनतात. वृषभ राशींच्या व्यक्तीच्या आयुष्यात आज अशीच एखादी जाणीव निर्माण होऊ शकते. संकेत क्रमांक 11. तुम्ही ज्याला शेवट समजत होता तो कदाचित नवीन सुरुवातीचा टप्पा असू शकतो. काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत तेव्हा आपण समजतो की आता सर्व संपलं, पण आयुष्य अनेकदा आपल्यासाठी वेगळा मार्ग तयार करत असतं. आज एखादी जुनी आठवण, एखादा अपूर्ण प्रयत्न किंवा पूर्वीची एखादी संधी पुन्हा मनात येऊ शकते. यावेळी स्वतःला दोष देऊ नका. फक्त प्रश्न विचारा, आज माझ्याकडे जे ज्ञान आहे आणि अनुभव आहे त्यावेळी असतं तर मी काय वेगळं केलं असतं. या प्रश्नाचं उत्तरच तुमच्या पुढच्या पावलाची दिशा ठरवू शकतं. संकेत क्रमांक 12.
तुमच्या शांत स्वभावाची खरी ताकद आज समोर येऊ शकते. सर्वजण मोठ्या आवाजात स्वतःचं मत मांडतात, पण प्रत्येकाला शांत राहून योग्य क्षणाची वाट पाहता येत नाही. आज एखाद्या वादात, एखाद्या मतभेदात किंवा एखाद्या तणावपूर्ण प्रसंगात तुम्ही संयम राखलात तर परिस्थिती स्वतःहून शांत होऊ शकते. वृषभ राशीची खरी शक्ती रागात नाही तर स्थिरतेत आहे. आज तुमचा संयम एखाद्या नात्याला तुटण्यापासून वाचवू शकतो किंवा एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाला योग्य दिशा देऊ शकतो. लक्षात ठेवा, काही विजय आवाज करून मिळत नाहीत, ते शांत राहून मिळतात. प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी शिकवून जातो, पण त्या शिकवणीचा योग्य उपयोग कोण करतो यावर पुढचा प्रवास अवलंबून असतो. आज आपण अनेक संभाव्य संकेतांचा विचार केला. ज्या व्यक्तीला तुम्ही नेहमी आधार दिला तीच व्यक्ती आज तुमच्या पाठीशी उभी राहू शकते. जीवनात प्रत्येक मदतीचा मोबदला पैशात मिळत नाही. काही मदतीची फळं योग्य वेळी मिळणाऱ्या विश्वासाच्या रूपातही मिळतात. आज एखादी व्यक्ती जिला तुम्ही पूर्वी कठीण काळात साथ दिली होती तीच तुमच्यासाठी एखादा चांगला सल्ला, मदत किंवा संधी घेऊन येऊ शकते. मदत स्वीकारताना संकोच करू नका, कारण आयुष्य हे फक्त देण्याचं नसतं, योग्य वेळी स्वीकारण्याचंही असतं. संकेत क्रमांक 14. आर्थिक बाबतीत एक छोटासा निर्णय पुढे मोठा परिणाम करू शकतो. आज खर्च, बचत किंवा गुंतवणुकीसारख्या विषयांवर विचार करताना घाई टाळा. जर एखादी योजना खूपच आकर्षक वाटत असेल तर तिची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका. वृषभ राशींच्या व्यक्ती सामान्यतः व्यवहार कुशल असतात. आज हाच गुण तुमच्या उपयोगी पडू शकतो. लहान रक्कम असो किंवा मोठी, विचारपूर्वक केलेला निर्णय भविष्यात अधिक समाधान देऊ शकतो. संकेत क्रमांक 15. आजचा सर्वात महत्त्वाचा संकेत, स्वतःच्या मूल्यांशी तडजोड करू नका. लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, काळ बदलेल, पण तुमची ओळख तुमच्या मूल्यांनी तयार होते. जर एखाद्या फायद्यासाठी तुम्हाला स्वतःच्या तत्वांशी तडजोड करावी लागणार असेल तर थोडा वेळ थांबा, कारण तात्पुरता लाभ मिळू शकतो, पण मनाची शांतता गमावली तर त्याची किंमत खूप मोठी असते. आज स्वतःला आरशात पाहताना अभिमान वाटेल असा निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. जर मनात आर्थिक चिंता, घरातील तणाव किंवा निर्णयाचा गोंधळ असेल तर संध्याकाळी स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करा. स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा मनात त्यांचे स्मरण करून एक तुपाचा दिवा लावा आणि शांतपणे 108 वेळा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. जप पूर्ण झाल्यावर मनातून अशी प्रार्थना करा, स्वामी मला लोभापासून दूर ठेवण्याची बुद्धी द्या, योग्य संधी ओळखण्याचा विवेक आणि संकटातही शांत राहण्याची शक्ती द्या, माझ्या कर्माला योग्य दिशा द्या. ही साधना श्रद्धा आणि मानसिक स्थैर्यासाठी आहे. ती कोणतीही विशिष्ट परिणाम निश्चित घडवते असा दावा नाही. कोणाच्याही बोलण्यावर किंवा अपूर्ण माहितीवर आर्थिक किंवा वैयक्तिक निर्णय घेऊ नका. पूर्ण माहिती तपासा. हट्टीपणामुळे एखादा चांगला सल्ला नाकारू नका. शांतपणे ऐका आणि मगच निर्णय घ्या. कामाच्या धावपळीत कुटुंबातील किंवा जवळच्या व्यक्तीच्या भावनांकडे दुर्लक्ष होणार नाही याचीही काळजी घ्या. काही नाती वेळ मागतात. शेवटी एवढंच, भविष्य हे केवळ ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून नसतं, ते तुमच्या विचारांवर, कृतीवर, संयमावर आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांवरही घडत जातं. श्रद्धा तुम्हाला धैर्य देऊ शकते, पण त्या धैर्याला योग्य दिशा देणं तुमच्या हातात आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.